हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आज तुम्हाला पहिल्यांदा किंवा मग असं बऱ्याच वेळा झालं आहे, पण तरी पण बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला असं बघायला मिळत असेल की व्हिडिओ मी काम करताना स्टार्ट करते. एरवी मी तुमच्यासोबत बोलते की असं झालं तसं झालं, पण आज डायरेक्ट काम तुमच्यासोबत दाखवते आहे. झालं असं, आत्ता विजयचं ना वर्कआउट चालू असतं सकाळी सकाळी, आणि त्या सकाळच्या घाईमध्ये मला जर व्हिडिओ स्टार्ट करायचं झालं तर मला तुमच्यासोबत बोलता येत नाही, कारण वर्कआउट चालू असल्यामुळे आमच्या घरामध्ये गाण्यांचा आवाज असतो आणि ते गाणे लावलेले असतात, त्यामुळे मग मला कॉपीराईट येतं. त्यामुळे मग मी डायरेक्ट असा व्हिडिओ स्टार्ट केला आणि रोज माझं व्हिडिओ चालू करण्याचं ठरलेलं असतं की सकाळी उठल्याच्या नंतर मस्त नाश्ता वगैरे बनवताना व्हिडिओ स्टार्ट करेल. पण फक्त आणि फक्त त्या गाण्यांच्या आवाजामुळे माझं कॅन्सल होऊन जातं आणि मग मला पण असं वाटतं की चला यार जाऊ द्या, आता राहू द्या, पण नंतर स्टार्ट करूयात, आणि नंतरच्या नादामध्ये तो व्हिडिओ राहूनच जातो आहे. तर म्हटलं चला आता मस्त असं आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर सकाळच्या नाश्त्याची माझी तयारी चालू होती, ज्याच्यामध्ये मी बनवत होते मेदूवडे. खूप दिवस झाले मेदूवडे बनवलेच नव्हते. मला वाटतं पुण्याला होते मी त्याच्या अगोदर बनवलेले, आणि बरेच दिवस झाले बनवले नव्हते. आता इच्छा पण झाली होती, म्हटलं चला. तर रात्री डाळ भिजत टाकलेली आणि मग नंतरनं लगेच आज सकाळी वाटून त्याचे मेदूवडे बनवते आहे. आणि मेदूवड्याची रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे, सो तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर इकडे नाश्ता बनवून घेते आणि मग त्यानंतर बाकीची कामं जी आहेत ती करून घेईल. बाकी आजचा दिवस कसा जातो हे तुमच्यासोबत शेअर करतेच, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही थंबनेलला बघितलंच असेल की हो, आत्ता 4 ते 5 दिवस बाकी आहे. तर ते कुठल्या गोष्टीसाठी बाकी आहे, जर तुम्ही रेग्युलर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कळालंच असेल, आणि जर नसेल बघा तर हरकत नाही, मी तुमच्यासोबत शेअर करते की 4 दिवस कशासाठी राहिलेत. तर 4 दिवस राहिलेत माझ्या डोहाळे जेवणसाठी. डोहाळे जेवणची डेट जी आहे ती 24 एप्रिल आहे आणि आज आहे 19 एप्रिल. सो अशा प्रकारे 4 ते 5 दिवस बाकी आहे डोहाळे जेवणसाठी. आणि डोहाळे जेवणची जी काही तयारी ना ती आमची चालू आहे. थोडीफार झाली आहे, थोडी बाकी आहे, थोडी आज करायची, अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करतेच. त्यामुळे तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा. आणि असं होतं आहे सध्या इकडे जालन्याला शिफ्ट झाल्यापासून मला कामच सरत नाही आहे. म्हणजे घरातली जी कामं आहे ना तीच कामं सरत नाही आहे, कळतच नाही आहे टाईम कुठे जातो आहे, कसा जातो आहे. तर सकाळी कितीही लवकर उठलं किंवा कितीही लेट उठलं ना तर जो वेळ व्हायचा आहे तोच वेळ होतो आहे काम आवरण्यासाठी. आणि सध्या तरी हेच रुटीन चालू आहे. सकाळी नाश्ता, दुपारी स्वयंपाक, परत रात्री स्वयंपाक, घरातली भांडी, फरशी, कपडे, अशातच माझा टाईम जातो आहे. आणि जो काही थोडासा एक्स्ट्रा वेळ मिळतो ना त्या वेळामध्ये आमचे बाहेरचे कामं चालू असतात, काही ना काही ते आमचं काम चालूच असतं. मी झोपले होते आणि माझं त्यामुळे ना असा अवतार दिसतोय तुम्हाला. एक मस्त मोठी झोप काढली मी, बऱ्याच दिवसानंतर इतक्या वेळ झोपली आहे. आणि गरमी तर एवढी होऊ लागली तरी पण मी झोपले होते. मला आता जास्त गरम होतं. ठीक आहे, आता भूक लागली आहे. 4 सव्वा 4 झाले. थोडासा भात लावला आहे, सकाळचं सांबार पण बाकी आहे, तर म्हटलं सांबारसोबतच भात खाते. जेवण झाल्याच्या नंतर ना मग बघू काय होतं आहे काय नाही, तर तुमच्यासोबत शेअर करते. तसं आम्हाला बाहेर पण जायचं आहे, सो ते कुठं जायचं काय जायचं ते पण तुमच्यासोबत शेअर करते. सो तुम्हाला बोलले की मी आता थोडंसं खाऊन घेते, भूक लागली आहे. पण मध्येच माझा प्लॅन चेंज झाला. एवढं गरमीमध्ये गरम गरम नाही खावं असं वाटतं मला. सो मी आत्ता बनवते आहे शरबत आणि तुम्हाला दाखवते कशामुळे बनवते. तर बघू शकता यामध्ये ना शरबतचे ग्लास जे की आत्ता आम्ही 2 दिवसापूर्वी घेऊन आलो आणि ते आणल्यापासून ते काही यूज करायला काढलेच नाही आहे. म्हटलं चला आत्ता तरी निघतील या निमित्तानं. सो हे आहे आणि इकडे मी असं बनवते. आता इकडे 2 ग्लास बनवले मी माझ्यासाठी आणि आईसाठी. विजय तर काही घरी नाही आहे, आता ही आईला नेऊन देऊ. पण आई बहुतेक पार्किंगमध्ये बसलेलं आहे. तर आता आईला शरबतचा ग्लास देऊन आले. आणि खरं तर थंड नाही आहे जास्त, कारण फ्रीजमध्ये पाणी काही ठेवलं नव्हतं. माठातलं जे होतं त्याच्यामध्ये शरबत बनवलं. हा दरवाजा उघडू, जिऱ्याला निळ्या निळ्या झाकणाचा. तर हे असं मला मध्येच तिकडे जावं लागलं. सो चला आता मी हे पिऊन घेते आणि नंतर ना मग खाईन. इकडे भांड्याचा राडा माझं तसंच पडलेलं आहे, कारण मी सकाळी अजिबात भांडे घासले नाही आहे. म्हणजे झोपी गेले आणि एवढी झोप येत होती ना की झोपच सुधरत नव्हती. मध्ये 2 वेळा उठले पाणी प्यायला, परत जाऊन झोपले. तर मग आता हे आवरून घेते आणि बघूया पुढे काय होतं ते शेअर करते. तर चला आता तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करते.
सगळ्यात पहिले ही गोष्ट सांगते की आता फक्त आणि फक्त 4 ते 5 दिवस राहिले माझ्या डोहाळे जेवणसाठी आणि मेहंदी आर्टिस्ट पण मला मिळालेली आहे. इथे जवळच ती राहायला. म्हणजे मी अगोदर 4-5 जणींना विचारलं, बट मला म्हणजे थोडंसं बजेट वाटत होतं की एवढं वेस्ट घालणं नको आहे असं वाटत होतं मला पैसे. कारण फक्त बेबी शॉवरची मेहंदी आहे, ज्याला मी एवढे पैसे देणं मला तरी योग्य नव्हतं वाटत. त्यामुळे मग मी असं बऱ्याच जणांना विचारून मग एक फिक्स केली आहे, जी की माझ्याजवळच राहायला आणि खूप सुंदर अशी मेहंदी काढते. ती तुम्हाला बघायला मिळेलच जेव्हा माझ्या हातावरती मेहंदी काढेल त्यावेळेस. आणि त्यानंतर ना माझं ब्लाऊजसुद्धा मला आज घेऊन यायचं आहे, स्टिच करायला टाकलेलं ते सुद्धा रेडी झालं आहे. तर म्हटलं चला ते पण घेऊन येते. आणि परत बाकीच्या पण गोष्टी आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे माझी साडी तर रेडी आहे. माझ्या बहिणीने मला साडी घेतलेली बेबी शॉवरसाठी. बाकी आता विजयचा ड्रेस राहिलेला तर तोच घ्यायला आज आम्हाला जायचं आहे. आणि अजून 1-2 गोष्टी घ्यायच्या आहेत. तर बघूयात, आईला पण साडी घ्यायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करूत. आणि आता त्याला किती टाईम जाईल ना मला माहिती नाही आहे. एकतर आभाळ आलेलं आहे, असं वाटतं पाऊस येतो की काय, पण पाऊस तर येणार नाही. पण अंधार होईल, बराच लेट होईल घरी यायला. म्हणून म्हटलं की घरूनच आधी जायच्या अगोदर ना काहीतरी स्वयंपाक करून जाऊयात, म्हणजे आल्याच्या नंतर पटकन जेवण करता येतील. आणि सध्या असं चाललं आहे की काही कामानिमित्त बाहेर गेलो की मला इथली पाणीपुरी खूप जास्त आवडती. त्यामुळे येता वेळी पाणीपुरी खाऊनच येतोय आणि स्वयंपाकाचं मग पांगून जातं. पण आता नेहमी तसं करणं पण चांगलं नाही. मला प्रॉपर जेवण करणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हटलं आता घरून काहीतरी बनवून जाऊयात, म्हणजे मग आल्याच्या नंतर ना तसंच जेवण वगैरे करता येईल. सो काहीतरी बनवते. थोडासाच वेळ राहिला आहे, आता 4:30 झालेत ऑलरेडी. आणि तुम्हाला गाड्यांचा आवाज खूप येत असेल कारण मी इथे बसलेली दारामध्ये. आणि आतमध्ये यामुळे नाही बसली, लाईट गेली आहे आमची. खूप गरम होतं आहे आतमध्ये, हवा पण नाही आहे. नॅचरल जी हवा असते ना ती पण नाही, म्हणजे झाडांचे अख्खे जे पानं आहेत ना ते सुद्धा हालत नाही आहे. इतकं दमट वातावरण झालं आहे, त्यामुळे खूप गरम होतं. म्हटलं बाहेर बसते थोडा वेळ. आणि आत्ता जसं बोलले 4:30 वाजलेत. स्वयंपाक करायचा, आवरायचं आहे, फ्रेंडकडे जायचं आहे, ब्लाऊज घेऊन यायचं आहे, जिच्याकडे ब्लाऊज टाकलं तिच्याकडनं. आणि त्यानंतर मग आम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे. मार्केटमधून मग शॉपिंग करून मग घरी यायचं. सो असा सगळा प्लॅन आहे. तर माझ्याकडनं जितकं होईल तितकं मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ब्लाऊज जे आहे कसं स्टिच केलं आहे कसं नाही हे मी तुम्हाला शेवटी दाखवते. म्हणजे घरी आल्याच्या नंतर जेव्हा शॉपिंगवरून घरी येईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते की ब्लाऊज कसं आलं आहे. आणि बाकी विजयसाठी कुठला ड्रेस घेतला काय हे मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे. तुम्ही ते डायरेक्ट फंक्शनमध्येच बघा किंवा फंक्शनच्या व्हिडिओमध्ये बघा. आत्ता मी तुमच्यासोबत ते काही शेअर करत नाही. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. मला 1-2 दिवसामध्ये क्लीनअपसाठी सुद्धा जायचं आहे. मी फेशियल काही करणार नाही आहे, क्लीनअप करणार आहे. कारण माझा फेस तुम्ही बघू शकता खूप विचित्र झाला आहे. त्यानंतर ना आयब्रोज वगैरे त्या करून घेईल. आणि लगेच मग पाहुणे यायला चालू होतील. जवळचेच पाहुणे येणार आहेत अगोदर, 1-2 दिवस अगोदर. जवळच्या म्हणण्यापेक्षा माझी बहीण, माझा भाऊ आणि त्यानंतर ना मग माझ्या नणंद वगैरे, असं हे एवढेच येणार आहेत 1-2 दिवस अगोदर. बाकी सगळे ऐनवेळी येतील. आणि अजून काही लोकांना कॉल करायचे राहिलेत ते सुद्धा करायचे आहेत. मला असं होतं रोज आज करेल उद्या करेल, पण ह्याच्यामध्ये माझा टाईम निघून जातो आहे, टाईमच पुरत नाही आहे. आणि 2-3 दिवस कंटिन्यू आम्ही बाहेर होतो, काही ना काहीतरी घेणं चालूच होतं आमचं. दुपारी जायचं, संध्याकाळी रिटर्न यायचं, असं चालू होतं. मग म्हटलं चला आज आपण हे शेवटचं काम करून घेऊयात बाहेरचं. मग मला नंतर फक्त पार्लरला जायचं बाहेर. मग बाहेर मी नाही गेले तरी चालतं आहे. बाकी मेहंदी आर्टिस्ट तर घरीच येईल. अशा एक गोष्टी आहेत. तर चला आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या तेवढ्या, बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपण नंतरनं कंटिन्यू करूयात. कारण मी आता पहिले स्वयंपाक करायला घेते, आवरून घेते आणि मग त्यानंतरनं मग आम्ही जायला निघतो. मी फ्रेश वगैरे होऊन चेंज करते, त्यानंतर तुम्हाला भेटते. तर आत्ता आम्ही निघालो आहे ब्लाऊज घेऊन येण्यासाठी आणि दोघेजण जातो आहे. इकडे मागे बघू शकता, पुण्याला कधीच आम्हाला बकऱ्या दिसल्या नाही, इथं बकऱ्या दिसतात आहे. आणि तिकडे त्या चरायला आल्या, कारण इकडे थोडंसं रिकामा स्पेस आहे त्यामुळे त्या चरायला आल्या असतील. गाई पण येतात सकाळी सकाळी. आणि आत्ता आम्ही निघतो आहे. तिथून आल्याच्या नंतर ना मग परत अजून तुम्हाला जसं बोलले तसं शॉपिंगला जायचं आहे. तर बघूत आल्याच्या नंतर ना मग तिकडेसुद्धा जाऊ. आणि तिकडे गेल्याच्या नंतर ना मग तिकडे काय होतं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर ना हे जे ब्रेसलेट आहे हे मी काल परवाच घेऊन आले, मार्केटला गेले होते. खरं तर मला आवडलं हे, म्हणजे मी 4थीला होते तेव्हा लास्ट टाईम असं घेतलं होतं आणि आत्ता घेतलं आहे, त्यामुळे ते भारी वाटतं आहे मला. तर हे पण मी आत्ता वेअर केलं आहे. सो चला आम्ही निघतो आता.
मग बघते ब्लाऊज कसे काय तुम्हाला घरी आल्याच्या नंतर दाखवते. काय होतं आत्ता मी पोहोचलो इथे. बघू आता विजयसाठी कपडे बघतोय, मग बाकीचे बघून घेऊ. आले. हे आणि ते सेमच आहे का? ते सेकंड नंबरला आहे ते त्याच्या खालचं. बसून ना तिकडे. तर घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि तुम्हाला हे मागे दिसत असेल मच्छरदाणी, कारण जालन्याला भरपूर असे मच्छर आहे म्हणून आम्हाला मच्छरदाणी लावूनच झोपावं लागतं. पण ती मी आज सकाळी काही काढलीच नाही, कारण त्या ठिकाणी ना थोडंसं लावायला हार्ड जातं, रोज लावा आणि काढा होतं. बाकी काढली पण ती तशीच ठेवली, त्याला एकदा फिक्स जागा होईपर्यंत आमचं असंच परेशानी चालणार आहे. त्यामुळे मच्छरदाणी लावून झोपावं लागतं. तर जसं तुम्ही बघितलं जेवण वगैरे झालं, आता चेंज केलं. फ्रेश तर नाही झाले अजून, फक्त चेंज केलं आणि बाकी फेस वॉश वगैरे करेल नंतर. फेस खूप जास्त खराब झाला आहे माझा, तर तुम्हाला आता मी दाखवून देते माझं ब्लाऊज कसं स्टिच केलं तर. आणि साडीसुद्धा कुठल्या कलरची आहे हे सुद्धा तुम्हाला समजेल. साडी तर मी काय दाखवत नाही आहे, फक्त ब्लाऊज दाखवते आणि मग बाकीच्या गोष्टी बोलूयात आपण. तर इकडे बघू शकता, हे असं काहीसं ब्लाऊज स्टिच केलं आहे, जे की खूप सुंदर दिसतं आहे. आणि हे बघा, इकडून समोरून असं नॉर्मल, त्यानंतर ना आधी बॅक साईड दाखवते तुम्हाला. हे बॅक साईडने असा गळा, कारण याला ही अशीच डिझाईन होती त्यामुळे गळा पण असंच टाकावं लागलं. नॉट टाकली इथे आणि याचे ज्या स्लीव्ज आहेत ह्या स्लीव्जला ही अशी पायपिंगवाली लेस लावली आहे. खरं तर मला ते ही जी पायपिंग आहे ना थोडीशी मोठी पाहिजे होती, पण लेस अवेलेबल नसल्यामुळं हे लावलं. आणि स्टिचिंगमध्ये थोडंसं हे असं साईडला निघालं आहे, ठीक आहे, ते मी ॲडजस्ट करून घेईल. बाकी बघू शकता स्लीव्ज हे अशी. आणि ही जी डिझाईन आहे हे पूर्ण रेडीमेड होतं साडी, म्हणजे ब्लाऊज पीसवरतीच, त्यामुळे मला आरी वर्क करायची गरज नाही पडली, कारण ब्लाऊजच असं मला मिळालेलं ऑलरेडी. त्यामुळे मग आरी वर्क माझं तेवढे पैसे वाचले आरी वर्कचे. बाकी माझ्या ताईने जेव्हा साडी घेतली तेव्हा हे असंच बघून घेतली होती की आरी वर्क करण्याची गरज नसावी, म्हणून मग आपण अशा टाईपमध्ये थोडी साडी घेऊ. तर हे खूप सुंदर दिसतं आणि मला तसं साडी खूप जास्त आवडलेली आहे. त्याचं ब्लाऊज पण एकदम मस्त दिसतं आहे, त्यामुळे असं आहे. आणि ब्लाऊजवरून तुम्हाला कळालंच असेल साडीचा कलर कुठला असेल तर, त्यामुळे एवढं काही सांगायची गरज नाही आहे. बाकी हे सगळं आहे. आणि इथलं ना अशी डिझाईन इथे होती, तर बहुतेक ती पडली असावी ब्लाऊज स्टिच करताना, त्यामुळे हे असं दिसतंय. हा धागा मला कट करून घ्यावा लागेल. तर हे असं ब्लाऊज आहे. इकडे मोठे बॉर्डर होती एवढी, पण ती लावली असती तर गळा खूप मोठा झाला असता, तेवढा काही मला आवडत नाही, त्यामुळे ती काढून टाकायला लावली मी तिला. आणि त्या मुलीला सांगितलं तू एवढंच शिव म्हणून, म्हणजे माझी जी फ्रेंड होती तिला, त्यामुळे मग तिने एवढी ही बॉर्डर टाकली आहे. बाकी हे असं फिटिंगमध्ये व्यवस्थित बसलं आहे मला ते. आता डायरेक्ट डोहाळे जेवणाच्या दिवशीच मी घालेल ते. तर असं काहीसं ब्लाऊज आहे. आणि राहिला विजयचा ड्रेस, तर तो पण घेऊन आलो. ते काय मी तुमच्यासोबत शेअर नाही करत, तुम्हाला स्टार्टिंगला बोललेच की तुम्ही डायरेक्ट फंक्शनच्या दिवशीच बघा, आत्ता मी काय तुमच्यासोबत शेअर करत नाही. तर हे सगळं झालं. बँगल्स पण रेडी झाल्या, बँगल्स झाल्या, साडी झाली, ब्लाऊज झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. आता फक्त मला ना एकदा माझ्या हेअरला मेहंदी लावायची आहे. तर मी नेहमी गणपती छाप लावत असते, जिला 3-4 तास ठेवावी लागते नॅचरल असल्यामुळे. पण आता मी ती लावणार नाही आहे, एकतर निशा वगैरे असं काहीतरी लावेल, कारण 7-8 महिने होऊन गेलेत मी केसांना काहीही लावलेलं नाही आहे. त्यामुळे म्हटलं 1-2 दिवसात मेहंदी लावून घेते केसांना. बाकी 22 तारखेला आपली आर्टिस्ट येणार आहे मेहंदी काढण्यासाठी, 24ला फंक्शन असल्यामुळे, आणि 21 तारखेला मला पार्लरला जायचं आहे. आज आहे 19 तारीख, हा व्हिडिओ होईल अपलोड 20 तारखेला. बाकी नेल एक्सटेन्शन मला करायचं होतं, माझ्या ताईला येतं नेल एक्सटेन्शन, सो तीच मला करून देणार होती. पण प्रॉब्लेम असा आहे की नेल एक्सटेन्शनचं जे काही मटेरियल लागतं ते तिला संभाजीनगरवरून घेऊन यावं लागेल. मग त्यामुळे आम्ही ते नेल एक्सटेन्शनचं कॅन्सल केलं आणि म्हटलं की जे प्रेस ऑन नेल्स मिळतात ना
तेच नेल्स मी ऑर्डर करते आणि मग तेच अप्लाय करेल. सो ते नेल्स पण माझा रिसीव झाले ते काल परवाच रिसीव झाले ते मला. मी अप्लाय करून सुद्धा बघितले होते एका हँडवरती, तर एकदम छान दिसत होते. मी तुमच्यासोबत शेअर करते की ते कसे आहे आणि काय आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर मी ते टॅग करते किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. बाकी नेल्स तर खरंच खूप मस्त आहे. आणि बाकी माझ्या ताईला ते सगळं आणावं लागलं असतं, त्यानंतर तिची व्हॅनिटी पण असणार आहे कारण माझा मेकअप तीच करणार आहे. सो एवढ्या सगळ्या गोष्टी तिला तिकडून इकडं आणणं थोडंसं हार्ड गेलं असतं, म्हणून मग आम्ही ते कॅन्सल केलं. बाकी चला नेल्स जे मी मागवले ते तुमच्यासोबत शेअर करते. तर बघू शकता हे मी मिशोवरून ऑर्डर केलेले आणि बरेच दिवस झाले याची ऑर्डर टाकली होती, त्यामुळे मला ते वेळेवर रिसीव झाले. हे अशा प्रकारे नेल्स आहे यामध्ये. मी तुम्हाला काय ओपन करून दाखवत नाही आहे, त्यामुळे मग तुम्ही असेच बघून घ्या, कारण हे ओपन करून परत टाकायला ना मला जड जाईल कारण मी एका हातात मोबाईल पकडलेला आहे. त्यामुळे सो ह्याच्यामध्ये बफर पण आहे आणि स्टिक पण आहे, जेणेकरून तुम्ही नेल व्यवस्थित लावू शकता. त्यामुळे मी हे ग्लूने चिटकवणार आहे. याच्यामध्ये स्टिकर दिलेले आहे पण मी ग्लूनेच लावणार आहे. हे इकडे बघू शकता, हे काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हे असं काहीसे स्टिकर आहे जे आपण नेल्सवरती लावून मग नेल्स लावू शकतो. बट मी ग्लूनेच लावणार आहे कारण मला ते व्यवस्थित लावून ठेवायचे, चिपकले पाहिजे. याने कसं कधीही पडण्याची शक्यता असते, पण त्यामुळे मग मी ग्लू यूज करणार आहे. सो नेल्स खूप मस्त आहे. याच्यामध्ये 12 पीस आलेत, नाही सॉरी 24 पीस आले. त्यामुळे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. सो असं काहीचं आहे. आणि आता जेवण वगैरे झालं तर चालायला जायचं आहे. विजय बाहेर आहे, विजय आल्याच्या नंतर मग आम्ही चालायला जाऊ. आणि आता इतकं जास्त गरम होतं आहे मला, फॅन चालू आहे. मी स्पीड कमी केली कारण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून स्पीड कमी करून ठेवली आहे. तर चला मला आत्ता फेस वॉश वगैरे करते, त्यानंतर ना स्किन केअर करून मग बाकीच्या गोष्टी करून मग मी चालायला जाऊ, किंवा मग तिथून आल्याच्या नंतर मी बाकीच्या गोष्टी करेल स्किन केअर वगैरे, आणि आधी चालायला जातो. बाकी मी नेल्सची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, किंवा मग टॅग करते प्रोडक्ट. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हे असं काहीची तयारी झालेली आहे. बाकी बँगल्स वगैरे ते काय दाखवण्यासारखं नाही आहे, त्यामुळे ते नाही दाखवत. तुम्ही नंतर बघू शकता जेव्हा मी आवरेल, ज्या दिवशी फंक्शन असेल त्या दिवशी. आता ह्या सगळ्या मस्त पाऊस चालू झाला, 10 वाजलेत आणि आम्हाला जायचं होतं बाहेर चालायला, पण आता कॅन्सल झालं आमचं. आणि छान पाऊस येतो आहे, मस्त आभाळ पण गरजतं आहे, विजा पण चमकत आहे इकडे मागे तुम्हाला दिसत असलं तर. मस्त असा पाऊस चालू झाला आहे, भारी वाटतं आहे आता पाऊस येतो आहे तर. थंड वातावरण होईल जरा, कारण खूप गरम होत होतं. आणि इकडे बघू शकता पूर्ण ओलं ओलं झालं आहे, माझे पाय पण उमटत असतील मातीचे. अंधारामध्ये दिसत नाही आहे काही. पण चला आता मी जाते आतमध्ये. गेटला लॉक लावलं काही तर चेक करू आपण. गेट लावलंय, गेटला लॉक लावलंय. चला आता आतमध्ये जाऊ. मला वाटलं गेटला लॉकच नाही लावलं. काय पिक्चर कुठला बघायचा आता? सो सेकंड वाला का बघू ना. तर चला आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.